जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळोलसी केंद्रवाली तालुका पाटोदा जिल्हा बीड आमच्या शाळेच्या वतीने 5वी जवाहर नवोदय 5वी शिक्षक व 5वी सैनिक स्कूलसाठी परिपूर्ण असा लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच घेऊन येत आहोत. बॅचचे वैशिष्ट्य पहा, दररोज लाईव्ह लेक्चर आपणास पाहावयास मिळतील. परीक्षेच्या आधी तुम्हाला सराव संच उपलब्ध करून दिले जातील. रेकॉर्डेड स्वरूपातले व्हिडिओ तुम्हाला युट्यूब आणि फेसबुक वरती उपलब्ध आहेत. प्रत्येक घटकावरती सराव टेस्ट जास्तीत जास्त देण्याचा आम्ही प्रयत्न करू, जेणेकरून त्या घटकाचा परिपूर्ण असा तुमचा अभ्यास होईल. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सराव टेस्ट सोडवू शकता, कितीही वेळा सोडवा, वारंवार सोडवा, पैकीचे पैकी मार्क पिढेपर्यंत सोडवा. आणि ती सराव टेस्ट सोडवल्यानंतर त्याचा निकाल पाहण्याची सुविधा तुम्हासाठी, पालकांसाठी, शिक्षकांसाठी उपलब्ध करून दिली आहे, जेणेकरून आपल्या विद्यार्थ्याची प्रगती आपले पालक, आपले शिक्षक, आपले नातेवाईक पाहू शकतात. महाराष्ट्रातला कोणताही विद्यार्थी कोणाचाही निकाल पाहू शकतो. त्यासाठी तुम्हाला मेल आयडी किंवा ईमेल आयडी किंवा मोबाईल नंबर सर्च करायचे, जेणेकरून तुम्हाला तुमचं नाव आणि तुम्ही सोडवलेली टेस्ट, दिनांक, वार, वेळ आणि दिलेले उत्तर तुम्हाला दिसतील. पीडीएफ स्वरूपात नोट्स तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जातील. त्या पीडीएफ स्वरूपातल्या नोट्सचे तुम्ही प्रिंट काढूनही त्याचा अभ्यास करू शकता. संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची हमी आमच्या शाळेच्या वतीने आम्ही आपणास देत आहोत. तरी या गोष्टीचा लाभ घेण्यासाठी आपल्याला युट्यूबच्या डिस्क्रिप्शनसाठी व्हॉट्सअप चॅनल आहे, व्हॉट्सअप ग्रुप आहे. त्याचबरोबर युट्यूब चॅनलच्या लिंक आहेत. युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून लाईव्ह तासिकेचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल जॉईन करा. टेलिग्राम चॅनलवरती सर्व लिंक तुम्हाला उपलब्ध आहेत. व्हॉट्सअपवरच्या लिंक मेसेज डिलीट होऊ शकतात, टेलिग्रामवरची मेसेज डिलीट होत नाही, तो चॅनल आहे. तरी या गोष्टीचा सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. पहा, आम्ही सर्वे केला असता आम्हाला असं जाणवलं की महाराष्ट्रामध्ये 5,000 ते 25,000 पर्यंत फी आकारणी करणारे क्लासेस अकॅडमी महाराष्ट्रामध्ये आहेत. ते भरमसाठ फी आकारणी करतात आणि तुम्हाला या सुविधा उपलब्ध करून देतात. परंतु आमच्या शाळेच्या या उपक्रमाअंतर्गत आपल्याला या सर्व सुविधा अगदी फ्री 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 उपलब्ध आहेत. तरी महाराष्ट्रातील 4थी आणि 5वी मध्ये शिकत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, ही आमच्या शाळेच्या वतीने नम्र विनंती. चला तर आज आपण 5वी जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी असणारे 3 विषय, मानसिक क्षमता चाचणी, गणित व भाषा, यापैकी भाषा विषयाची लाईव्ह तासिकेचं आज आपण आयोजन केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, मला सांगायला आनंद होतो की आपण कोणत्याही प्रकाशनचं पुस्तक घ्या, आपल्याला 50 ते 60 उत्तरापेक्षा जास्त उत्तराचा अभ्यास होत नाही. परंतु जर आमच्याकडून तुम्हाला 200 प्लस पीडीएफ स्वरूपात उत्तरे उपलब्ध झाली तर आपल्याला पैकी पैकी मार्क घेण्यापासून कोणी अडवू शकणार नाही. त्याचबरोबर 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येतील, ज्या सोडून तुम्ही भाषा विषयाचा परिपूर्ण असा अभ्यास करू शकता. त्याचबरोबर 100 प्लस लाईव्ह तासिका व 200 प्लस रेकॉर्डेड लेक्चर आम्ही आपल्यास उपलब्ध करून देत आहोत. ते फेसबुक आणि युट्यूब वरती उपलब्ध असतील. तरी महाराष्ट्रातील शहरी व ग्रामीण विद्यार्थ्यांनी, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, ही आमच्या वतीने विनंती. मी सोमनाथ सोनवणे आजची जवाहर नवोदय उतारा क्रमांक 101 मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष असं स्वागत करतो. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयावरील उतार्यावर आधारित सराव चाचणी क्रमांक 101 मधील प्रश्नांचं आयोजन केलं आहे. आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200 प्लस उतार्यांचा अभ्यास करून व 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट करून भाषा विषयातील प्रश्न 20 प्रश्नाचे 25 गुण 100% मिळवा, अगदी खात्रीशीर आम्ही आपणास गॅरंटी देतो. तुम्ही एवढंच करायचं, वेळोवेळी दिलेल्या लिंक सोडायच्यात, वेळोवेळी टेस्ट दिलेल्या सोडायच्यात आणि जोपर्यंत पैकी गुण मिळत नाही, जोपर्यंत आपल्याला ते समजत नाही, तोपर्यंत वारंवार सोडवायचे. चला तर तुमच्यासाठी उतारा क्रमांक 102 स्क्रीनवरती, अगदी सोपा खेळाविषयीचा हा उतारा तुम्हाला आवडेल. चला उतारा वाचा आणि तुमचं म्हणणं चॅट बॉक्स मध्ये टाईप करा. अभिनंदन सर, अभिनंदन कृष्णा, अभिनंदन प्रदीप, अभिनंदन साक्षी, सृष्टी. चला, अभिनंदन, तुमचं वाचन झालंय.
चला सर्वांचंच वाचून झालंय. खूप छान. अ, शारदा मोहोळकर. शारदा मोहोळकर, तुम्ही तासिकेमध्ये मागे पडला असाल तर तास कॅन्सल करायचा. युट्यूब चॅनल सगळ्या कॅन्सल करायचा. परत आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती जायचं आणि त्या लिंकवर टच करून लाईव्ह यायचं. बऱ्याच वेळा काय होतं, नेटच्या अडचणीमुळे आपण पाठीमागं पडतो आणि आपल्याला पाठीमागे तासिका दिसते, आपण त्याच प्रश्नाची उत्तरं टाकतो. बऱ्याच वेळा असं होतं, त्यामुळे त्यावेळेस काय करायचं, पूर्ण उतारा युट्यूब वगैरे कॅन्सल करायचं. परत आपल्या लाईव्ह तासिकेच्या मेसेजमध्ये जायचं, त्या लिंकवरून टच करून परत लाईव्ह यायचं किंवा युट्यूबवरती पुढं पुढं फॉरवर्ड घेऊन लाईव्ह तासिका यायचं. जोपर्यंत तुम्हाला लाईव्ह शब्द लाल टिंब आणि लाईव्ह शब्द दिसत नाही तोपर्यंत तासिका पुढे पुढे घ्यायची, जेणेकरून तुम्ही लाईव्ह येऊ शकता. चला, ज्या विद्यार्थ्यांचं वाचून झालंय त्यांचं खूप खूप अभिनंदन. चला, मी उतारा वाचतो, काळजीपूर्वक ऐका. उतारा क्रमांक 102. छंद म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल आवड. छंद म्हणजे विरंगुळा. छंदा छंदामुळे मनाची करमणूक होते. कंटाळलेले मन प्रसन्न होते. रोजच्या धावपळीतून स्वतःचे मन रमण्यासाठी, विरंगुळ्यासाठी एखादा छंद जोपासायला हवा. एखाद्याला चित्र काढायचा छंद असतो, मग निसर्गाचे चित्र असो की एखाद्या व्यक्तीचे. तो तहानभूक हरवून त्याला रमतो. तिकीट गोळा करायच्या छंदामुळे विविध देशातील नावाची माहिती होते. कोडी सोडवण्याच्या छंदामुळे विचार करण्याची वृत्ती वाढीस लागते. मेंदूला चालना मिळते. वाचनाचा छंद ज्ञान मिळवून देतो. वाचनामुळे मन विशाल होते. खेळाचा छंद शरीराला व्यायाम मिळवून देतो. खो खो, क्रिकेट, पोहणे, कॅरम, बुद्धिबळ, कबड्डी, फुटबॉल हे खेळ सर्व वयोगटातील लोकांना आवडतात. पहा, छंदावरती आधारित असा उतारा आहे. आपल्याला पण अभ्यासाचा छंद आहे. तुम्ही पण ऑनलाईन तासिका करण्याचा तुम्हाला छंद लागलाय. मला ऑनलाईन तासिका घेण्याचा छंद लागलाय. हा छंद आपल्याला ज्ञान वाढवण्याचं काम करतो. पहा, इथं त्यांनी म्हणलंय, पहा, वाचनाचा छंद ज्ञान मिळवून देतो. वाचनाचा छंद काय मिळवून देतो, तर ज्ञान. आपण ज्ञान मिळवण्याचंच काम सध्या लाईव्ह तासिकेच्या माध्यमातून करत आहोत. तुमचा योग्य प्रतिसाद. चला, सर्वांचं वाचून झालं होतं. खूप खूप अभिनंदन. तुमच्यासाठी उतारा क्रमांक 102 मधील पहिला प्रश्न स्क्रीनवरती. छंदामुळे काय होते? छंदामुळे काय होते? पर्याय ए कष्ट, पर्याय बी करमणूक, पर्याय सी मनस्ताप आणि पर्याय डी प्रशंसा. पहा, छंदामुळं काय होतं. पर्याय ए कष्ट, पर्याय बी करमणूक, पर्याय सी मनस्ताप आणि पर्याय डी प्रशंसा. मला उत्तरही टाकायचंय, निवड क्रमांकही टाकायचंय, जेणेकरून बाकी विद्यार्थ्यालाही त्याचा फायदा होईल. प्रदीप बी उत्तर देतोय. करमणूक स्वयोग बी उत्तर देतोय. सृष्टी मंडळ बी उत्तर. प्रशांत सानप बी उत्तर. चला, सर्वजण बी उत्तर टाकताय. पण तो ओळ तुम्हाला सापडली का? नेमकं तुम्ही करमणूक म्हणताय. कृष्णा खाडे बी उत्तर. प्रदीप, अभिनंदन तुझं, दुसऱ्या वेळेमध्ये उत्तर म्हणतोय. सुयोग, अभिनंदन तुझं पण, दुसऱ्या वेळेमध्ये उत्तर म्हणतोय तू. चला, सर्वांचंच अभिनंदन. खूप छान. पहिल्या आणि दुसऱ्या वेळेमध्ये नाही, फक्त दुसऱ्या वेळेमध्ये बघ, छंदामुळे करमणूक होते एवढंच आहे. बरोबर आहे प्रदीप. पहिल्या वेळेमध्ये पण एक शब्द आलाय, छंदामुळे मनाची करमणूक होते. अभिनंदन तुझं. सृष्टिगंधा, अभिनंदन. चला, सर्वांचंच उत्तर बरोबर आलंय, कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही. जे जे लाईव्ह शिकले असतील त्यांनी आपलं आपलं उत्तर टाका. चला, खूप अभिनंदन तुमचं. प्रश्न पहिला, छंदामुळे काय होतं? अनुष्का थोरवे बी उत्तर. साक्षी खाडे बी उत्तर. चला, या उत्तरांचा आपल्या पैकीची पैकी गुण घ्यायचे आणि आपला एकही मार्क जाणार नाही अशी अभ्यास करायचा आहे. चला, तर सर्वांचं उत्तर बी आलेलं आहे. प्रश्न पहिला, छंदामुळे काय होते? योग्य उत्तर पर्याय बी. बी उत्तर दिलेल्या सर्वांचंच अभिनंदन. चला, मोहोळकर बी उत्तर. तुम्ही आता लाईव्ह आलात. पहा, तासिका लाईव्ह नसेल तर आपण कॅन्सल करायचं, परत जॉईन व्हायचं, जेणेकरून आपण लाईव्ह जातो. लाईव्ह ओळखण्यासाठी पहा, व्हिडिओ पुढे पुढे घेतल्यानंतर लाईव्हच्या शेजारी लाल टिंब दिसतो, तो लाईव्ह असतो. म्हणजे जेव्हा लाल टिंब आणि लाईव्ह शब्द येतो त्यावेळेस आपण लाईव्ह असतो असं ओळखायचं. चला, हॅलो, तास चालू आहे, तास चालू आहे लाईव्ह.
चला विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं उत्तर अगदी बरोबर. बी. प्रश्न पहिला, छंदामुळे काय होते? योग्य उत्तर पर्याय बी. मोहोळकर, हे उत्तर नाहीये. तुम्ही पहिल्या प्रश्नाचं उत्तर ए टाकताय, कसं शक्य आहे? पहा, पहिल्या प्रश्नाचं उत्तर बी बरोबर आहे. बी उत्तर टाकल्यानंतर बी उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. एका जणांचं उत्तर चुकलंय, बाकी सगळ्यांचं उत्तर बरोबर. बी उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन. तुमच्यासाठी उत्तरा क्रमांक 102 मधील दुसरा प्रश्न, वाचनाच्या छंदामुळे काय मिळतं? मी वारंवार 2 वेळा ओळ वाचली होती, ही मला खूप आवडली ती. आपण सतत वाचतोय, पहा, उतारे वाचतोय, प्रश्न वाचतोय, पर्याय वाचतोय. वाचनाच्या छंदामुळे काय होतं? तर पर्याय ए ज्ञान, पर्याय बी पैसा, पर्याय सी दुःख आणि पर्याय डी व्यायाम. चला, योग्य उत्तर प्रशांत सानप हे उत्तर देतोय. ज्ञान ओळ क्रमांकही शोधा आणि टाका लवकर. सृष्टी गंडाळ हे उत्तर, कृष्णा खाडे हे उत्तर, प्रयोग हे उत्तर, अंकुश थोरवे, अनुष्का थोरे हे उत्तर, सॉरी. शरद मोहोळकर पहिल्या प्रश्नाचं हे उत्तर टाकताय. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर टाका. प्रदीप सानप हे उत्तर. सगळ्यांनाच उत्तर ज्ञान मिळतं. प्रयोग, अभिनंदन. खालून तिसऱ्या ओळीमध्ये उत्तर म्हणतोय बघा, वाचनाने मन विशाल होत, वाचनाचा छंद ज्ञान मिळवून देतो. अभिनंदन प्रयोग, प्रदीप अभिनंदन, सृष्टी अभिनंदन, खूप खूप अभिनंदन तुमचं. अगदी योग्य उत्तरापर्यंत तुम्ही पोहोचलात. प्रश्न दुसऱ्याचं योग्य उत्तर. प्रश्न दुसरा, वाचनाच्या छंदामुळे काय मिळते? योग्य उत्तर पर्याय ए ज्ञान. हे उत्तर दिलेल्या सर्वांचंच अभिनंदन. साक्षी खाडे हे उत्तर, सर्वांचंच अभिनंदन. मोहोळकर हे उत्तर. चला, खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, तुमचं कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही, हे पाहून मला खूप आनंद वाटला. चला, तुमच्यासाठी उतारा क्रमांक 102 मधील तिसरा प्रश्न. प्रश्न तिसरा, मेंदूला चालना देणारा छंद कोणता? मेंदूला चालना देणारा छंद कोणता? आता आपल्याला उत्तर शोधायचे. पर्याय ए चित्रकला, पर्याय बी तिकीट गोळा करणे, पर्याय सी खेळ. नुसतं खेळ म्हणलंय त्यांनी. खेळ म्हणजे सर्व खेळ आले, मग क्रिकेट, पोहणे, कॅरम, बुद्धिबळ, कबड्डी, फुटबॉल सगळंच खेळ आले. आणि पर्याय डी कोडे सोडवणे. पहा, योग्य उत्तर टाका. आता आपल्याला उत्तरामध्ये शोधून टाकायचंय, अशा प्रश्नाचं उत्तर उत्तरामध्ये असतं. प्रश्न तिसरा, मेंदूला चालना देणारा छंद कोणता? चला, प्रशांत सानप डी उत्तर, कृष्ण खाडे डी उत्तर, सृष्टी गंडाळ डी उत्तर, प्रयोग डी उत्तर, प्रदीप सानप डी उत्तर. प्रशांत म्हणतोय खालून 5व्या आणि 4थ्या ओळीमध्ये शोधून पहा बरं. 5व्या आणि कोडी सोडल्यामुळे छंदामुळे विचार करण्याची वृत्ती वाढीस लागते. मेंदूला चालना देणारा योग्य उत्तर पहा. प्रश्न तिसरा, अभिनंदन प्रयोग, अभिनंदन प्रशांत. अगदी योग्य उत्तरापर्यंत तुम्ही पोहोचलात. तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. प्रश्न तिसरा, मोहोळकर डी उत्तर. प्रदीप म्हणतोय वरून 5व्या ओळीमध्ये उत्तर द्यायचं. 1 2 3 4 5 नाही. प्रदीप बघ, तिथं काय म्हणतात, तिकीट गोळा करण्याच्या छंदामुळे विदेशी देशाच्या नावाची माहिती होते. हे उत्तर नाही. प्रदीप 5 नाही. 5व्या आणि 6व्या ओळीमध्ये उत्तर आहे. कोडी सोडवण्याच्या छंदामुळे, असं उत्तर आहे त्याचं. प्रदीप तो फक्त 5वी ओळ म्हणतोय. किशोरे हे उत्तर दुसऱ्या प्रश्नाचं. तिसरा प्रश्न चाललाय आपला, लाईव्ह या. चला, तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर ज्या ज्या विद्यार्थ्यांनी डी दिलेलं आहे त्या सर्वांचं अभिनंदन. कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही, तुमच्या सर्वांचं अभिनंदन. प्रश्न तिसरा, मेंदूला चालना देणारा छंद कोणता? योग्य उत्तर पर्याय डी. डी उत्तर दिलेल्या सर्वांचं अभिनंदन. चला, तुमच्यासाठी प्रश्न चौथा, छंद म्हणजे काय? छंद म्हणजे काय? तर पर्याय ए चित्रकला, पर्याय बी विरंगुळा, पर्याय सी कौतुक आणि पर्याय डी आराम. छंद म्हणजे काय? पर्याय ए चित्रकला, पर्याय बी विरंगुळा, पर्याय सी कौतुक आणि पर्याय डी आराम. चला, योग्य उत्तर छंद म्हणजे काय? पहिल्याच ओळीमध्ये उत्तर. अभिनंदन प्रशांत, तुझं अभिनंदन, खूप छान, झटकन सापडलं. पहिली ओळ टप्प्यात उत्तर. चला, प्रशांत बी उत्तर, साक्षी खाडे बी उत्तर, कृष्णा खाडे बी उत्तर, श्रेयोग बी उत्तर, प्रदीप बी उत्तर, अनुष्का थोरवे. तिसऱ्या प्रश्नाचं नाही, चौथा प्रश्न चाललाय आपला, अनुष्का थोरवे
पहिला दुसरा टाकायचं नाही, जी तासिका चालली, जी लाईव्ह चाललंय त्याचं उत्तर टाकायचं. श्रेयक पहिल्या ओळीत उत्तर, प्रदीप पहिल्या ओळीत उत्तर, शारदा मोहकर चौथ्या प्रश्नाचं हे उत्तर. चित्रकला, छंद म्हणजे चित्रकला कसं शक्य आहे? पहा, पहिल्या ओळीमध्ये उत्तर आहे. चौथ्या प्रश्नाचं उत्तर पहिल्या ओळीमध्ये. काळजीपूर्वक ओळ वाचा, बाकी विद्यार्थ्यांनी ओळ पण टाकली आहे. मोहकर ओळ क्रमांक वाचा, तुम्हाला त्या ओळीत पण उत्तर सापडेल आणि तुम्ही योग्य उत्तर देऊ शकाल. चला, चौथ्या प्रश्नाचा छंद म्हणजे काय, तर योग्य उत्तर आहे पर्याय बी, विरंगुळा. पहा, छंद म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल आवड, छंद म्हणजेच विरंगुळा. इथंच त्याचं उत्तर आपल्याला होतं, जास्त लांब जायचं पण नव्हतं आपल्याला. खूप सोपा आणि साधा प्रश्न, कधी काही विद्यार्थ्यांचा चुकला, कदाचित वाचण्याची गडबड, लोकांचं पाहून टाकण्याची गडबड किंवा टाईप करताना झालेली चूक, पण ही चूक आपल्याला इथं माफ आहे. परीक्षेमध्ये आपल्याला याला माफी नाही. आपल्या चुकीच्या उत्तराला गोल झाल्यानंतर आपल्याला येत असताना आपले मार्क जाऊ शकतात. चला विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचा होता छंद म्हणजे काय, तर याचं योग्य उत्तर पर्याय बी, विरंगुळा. तुमच्या सर्वांचं उत्तर बरोबर आलं आहे. तुमचं खूप खूप अभिनंदन. चला, तुमच्यासाठी प्रश्न 5वा. उतार्यात किती मैदानी खेळाचा उल्लेख आलेला आहे? उतार्यात किती मैदानी, काय पाणी पाहिजे का? उतार्यात किती मैदानी खेळांचा उल्लेख आलेला आहे? पर्याय ए 4, पर्याय बी 2, पर्याय सी 3, पर्याय डी 5. खेळांची नावं पण सांगा. चला, खेळांची नावं पण आहेत शेवटच्या ओळीमध्ये. याचं उत्तर कृष्णा म्हणतोय ए उत्तर आहे. 4 खेळांची नावं आलं आहेत मैदानी. आणि खेळांची नावं पण टाईप करा, जेणेकरून तुम्हाला कोणते खेळ मैदानी, कोणते खेळ बैठे किंवा घरगुती, इनडोअर आउटडोअर गेम म्हणतो आपण. घरातील खेळ, घराबाहेरील खेळ, इंग्लिशमध्ये इनडोअर आउटडोअर गेम म्हणतो. त्यातील आउटडोअर गेम म्हणजे गार पाणी. उतार्यात किती मैदानी खेळांचा उल्लेख आलेला आहे? चला, खेळांची नावं पण टाईप करा. कृष्णा खाडे ए उत्तर, प्रशांत सानप ए उत्तर, प्रदीप सानप ए उत्तर, साक्षी खाडे ए उत्तर. सगळ्यांचंच हे उत्तर येत आहे, पण खेळ कोण टाईप करणार? प्रदीपने टाईप केले बघा, खो खो, क्रिकेट, कबड्डी, फुटबॉल. अभिनंदन प्रदीप. पहा, प्रदीपने अगदी योग्य खेळ ओळखले. त्यातले अजून एक खेळ राहिलाय प्रदीप. नाही, सॉरी, बरोबर आहे, 4च येतं, अगदी बरोबर. पोहणे हा खेळ नाही. पहा, कॅरम घरगुती खेळ म्हणजे घरात खेळणारा, बुद्धिबळ घरात खेळणारा खेळ आहे. फक्त 4च खेळ आपण मैदानामध्ये खेळतो सर्वांच. अनुष्का थोरवे हे उत्तर. प्रयोग डी उत्तर 5 नाही. बघ, कॅरम आपण घरामध्ये खेळतो. पोहणे आपण खेळ नाही येतो. तो पोहणे हा एक व्यायामाचा प्रकार आहे, तेव्हा आपला एक छंद आहे. खेळ पण आहे, पोहण्याची स्पर्धा पण असतात. नक्की उत्तर डी आहे का ए आहे? सांगा बरं तुम्ही. 4 उत्तर आहे का 5 उत्तर आहे? क्रिकेट, खो खो, कबड्डी आणि फुटबॉल हे 4 तर फिक्स आहेत. फक्त पोहणे याच्याबद्दल शंका कुशंका आहे. पोहणे जर खेळ पकडला तर 5 होतात, तर पोहणे नाही पकडला तर 4 होतात. त्यामुळे आपलं ए किंवा डी यामध्ये गोंधळ आहे, परंतु आपल्याला या उत्तरामध्ये 4 हा उत्तर बरोबर आहे, म्हणजे पर्याय ए हे उत्तर बरोबर आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं अभिनंदन. कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही. सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. अगदी सर्वांचंच उत्तर बरोबर आलेलं आहे. उत्तरा क्रमांक 102 मधील शेवटचा प्रश्न 5वा. उतार्यात किती मैदानी खेळाचा उल्लेख आलेला आहे? तर योग्य उत्तर पर्याय ए. चला विद्यार्थी मित्रांनो, या प्रकारे आपण 102 उतारा इथं पूर्ण करत आहोत. तुमचं खूप खूप अभिनंदन. अद्यापही काही जणांनी व्हॉट्सअप ग्रुप, व्हॉट्सअप चॅनल सबस्क्राईब केला नसेल, जॉईन केला नसेल, तर युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये जा, खाली तुम्हाला लिंक उपलब्ध आहे, त्यावर टच करून तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला, व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करू शकता. बरं, मला असं जाणवतंय बरेच विद्यार्थी आपण शेअर केल्यानंतर युट्यूबचा व्हिडिओ पाहतात, परंतु चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला दाबत नाहीत.
विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही सबस्क्राईब केलं आणि बेल आयकॉनला दाबलं तर तुम्हाला लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही लाईव्ह तासिका करू शकाल. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनललाही जॉईन करा विद्यार्थी मित्रांनो, जेणेकरून व्हॉट्सअपवरचे मेसेज जरी डिलीट झाले तरी टेलिग्रामवरचे मेसेज तुमचे कोणाचेही डिलीट होणार नाही. तिथे सर्व लिंक तुम्हाला एकाच ठिकाणी उपलब्ध आहेत. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा. आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. चला आपण इथं उतारा 102 पूर्ण करत आहोत. आपण पुढची 8 वाजताची तासिका लगेच लाईव्ह घेणार आहोत. सर्वांनी काय करा, या तासिकाला कट करून पुढच्या तासिकेला जॉईन व्हा, जेणेकरून कमीत कमी वेळामध्ये आपण उतारे कंप्लीट करू. पहा, मला बाहेर जायचं आहे, त्यामुळे आपण पुढची तासिका लगेच लाईव्ह घेणार आहोत. सर्वांनी पुढच्या तासिकेला लगेच जॉईन व्हा. चला, धन्यवाद. भेटू पुढच्या तासिकेमध्ये. सी यू नेक्स्ट पिरियड. थँक्यू सो मच.